नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ओन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या सेलिब्रिटी शोमध्ये दोन पाहुणे कलाकार आलेले आहेत, म्हणजे ज्यांना तुम्ही खरं तर ओळखता. आपल्यासोबत आहेत अभिनेत्री सुप्रिया विनोद. नमस्कार सुप्रिया मॅम. आणि प्रतिभाताई मतकरी. प्रतिभाताई, तुमचंही मनपूर्वक स्वागत. आणि आज आम्ही सेलिब्रिटी शो मध्ये जाणून घेणार आहोत खरं तर जे आपल्या सगळ्यांच्या सुपरिचित असे मराठीतील गूढकथा लेखक नाटककार रत्नाकर मतकरी यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच सुरुवातीला प्रतिभाताईंना विचारेल. प्रतिभाताई, तुम्हाला खूप मोठा सहवास लाभला सरांचा, तर तो नेमका कसा लाभला त्याविषयी जाणून घ्यायचंय. बालनाट्याची सुरुवात केली होती, म्हणजे एकांकिका मुलांच्या करत होतो आणि मग मनात आलं की पूर्ण नाटक का नको करून बघूया. आणि मुलांची नाटकं त्यावेळेला थिएटरमध्ये होत असत, यात नाही, शाळातून नाही. पण मग आमच्या डोक्यात असं आलं की सगळ्या मुलांना जर आनंद घ्यायचा असेल तर शाळांमधून ही ऍक्टिव्हिटी सुरू व्हायला हवी आणि त्याप्रमाणे स्क्रिप्ट लिहायला हवं आणि ते दिग्दर्शित करायला हवं. म्हणून आम्ही संस्था सुरू केली, बालनाट्य म्हणून. आणि मग करत असताना काम असं लक्षात आलं की आपले विचार बरेच जुळतात, तर मग पण लग्न का नाही करायचं. मग आम्ही लग्नाचा विचार डोक्यात घेतला आणि ठरवल्यानंतर 5 वर्षांनी लग्न केलं. आणि एकंदरीत इतक्या वर्षांचा सहवास आला, कसे होते? म्हणजे आम्हाला असे अप्रूप आहे की नेमके हा आपण लेखक म्हणून ओळखतो, नाटककार म्हणून ओळखतो, पण आणि श्रोत्याला नेहमी उत्सुकता असते की एवढा मोठा कलाकार माणूस नेमका कसा असेल तो घरी, त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचंय. ते स्वभावाने अतिशय साधे सरळ होते आणि गृहस्थ होते. म्हणजे आल्या गेल्यांचं स्वागत करणं, सगळ्यांशी गप्पा मारणं, सगळ्यांना सगळ्या विषयावर बोलून घरी होत असं वाटायला लावणं आणि घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणं. म्हणजे उत्तम गृहस्थ माणूस होता. सुप्रियाताई, तुम्ही काय सांगाल? एक कन्या म्हणून वडिलांचा सहवास कसा लाभला आणि काय सांगू शकाल वडिलांविषयी? नाही, ती आत्ता म्हणाली ते अगदीच बरोबर आहे की ते खूपच घरेलू प्रकारचे होते. म्हणजे त्यांनी जे काय इतक्या मोठ्या प्रमाणावर लेखन केलं त्यावरून लोकांना असं वाटू शकतं की हा खूप कलंदर माणूस असेल आणि कशाहीकडे लक्ष देत नसेल. म्हणजे मी त्याचं एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर आता मी जेव्हा काही लिहिते तेव्हा मला ते अधिक जाणवतं बाबा काय करायचे. तर ते असं करायचे, आम्ही त्यांच्याकडे गेलो, आधी तर घरीच असायचो, पण नंतर लग्न झाल्यावर वगैरे सुद्धा गेलो, डायरेक्ट आम्ही त्यांच्या स्टडीमध्ये जायचो, जिथे ते झोपून लिहायचे. ते नेहमी उशीवर ठेवायचे कागद पेन, म्हणजे त्यांचं पॅड आणि पेन, आणि पोटावर झोपून लिहायचे. तर ते तसे लिहित असले आणि आम्ही गेलो की त्या क्षणी ते थांबायचे आणि बोलायचे आमच्याशी की काय असं तसं तसं, काय अगोदर झालं, आलीस, काय जे असेल ते. आणि नंतर म्हणायचे 5 मिनिटं थांब, मी आलोच. आणि ते ठेवून ते बाहेर यायचे. हे किती कठीण आहे हे आपण लिहिलं, कोणी जे कोणी बारीक सारीक सुद्धा एक लेख सुद्धा आपण लिहित असलो तर आपल्याला कळू शकतं हे की कठीण आहे, की एक लिंक असते. आणि जो माणूस एवढं मोठं काही कादंबऱ्या म्हणा, नाटकं म्हणा लिहित होता, तो माणूस असं कधीच दाखवत नसे की आपण मोठं काही करतोय. आणि घरातले सगळे जमले, नातवंड आली, मुलं आली की आधी यायचं, एकत्र कॉफी प्यायची, हे त्यांचं ठरलेलं होतं. प्रतिभाताई, आपण म्हणतो ना, पहिलं आपण काही लिहिलं की पहिलं आपल्या आईला दाखवतो, आपल्या पत्नीला दाखवतो, तेव्हा पहिलं लिहिलेलं ते कोणाला बरं दाखवायचंय? मला दाखवायचे, कारण तेव्हा मीच घरात हे असतं. ते नंतरही तिलाच दाखवायचं. पहिली वाचक तीच होती किंवा श्रोती, ती नाटक बिटक असं ते वाचून दाखवायचं, तिलाच दाखवायचं. आणि मग तुमची काय प्रतिक्रिया असायची गूढकथा म्हणा किंवा कुठल्याही नाटकाविषयी? कारण ते उत्कृष्ट लिहायचे, त्यामुळे काहीही त्यांचं जरी ऐकलं तरी प्रतिक्रिया खूप छान आहे, खूप बरं वाटलं, अशा अर्थाचीच असायची. पण त्यांना ते ऐकायला बरं वाटायचं. क्वचित कुठे जर वाटलं की थोडं कमी जास्ती काही बोलायचं तर ते मोकळेपणाने बोलायचे. एखाद्या वेळेला एकदा नाटकाचं काहीतरी नाव सुचत नव्हतं, तेव्हा मी सहज बोलता बोलता म्हटलं की याचं असं काहीतरी नाव हवं की ती चिसौका चंपा गोयकरचं, चिसौका चंपा गोयकर, सांग ना. की ती बाई आवड आहे याची, संसाराची, घर संसाराची, आणि गोव्याची अशी बाई आहे, ती गोव्याची म्हणजे गोवेकरी. तर म्हटलं असं उदाहरणार्थ चंपा गोवेकर, तेव्हा हा चांगलं नाव आहे, हेच ठेवूया.
आधी त्या मला वाटतं नाटकाचं सुप्रियाताईंकडे काहीतरी किस्सा आहे. आधी त्या नाटकाचं नाव होतं नाही, हा. हेच डिटेल मध्ये सांगते. हा. आधी त्या नाटकाचं नाव होतं 45 हेच लग्नाचं वय. हा. कारण हो, बरोबर. 45 पर्यंत त्यांनी लग्न केलेलं नसतं हा. आणि त्याला हिरोनी आणि त्याला कधी करायचंही नसतं. बरं. आणि त्याच्या घरात एक ठेवलेली बाई असते ओ. आणि तिला त्याच्याशी कधीपासून लग्न करायचं असतं पण तो दाद देत नसतो. हम्म. अशी त्याची एक विनोदी असं ते नाटक म्युझिकल होतं. अच्छा. तर त्याच्यासाठी नाव सुचत नव्हतं तर ते तिने सुचवलं. हा. आणि मग त्यातली वासंती आणि चारुदत्त अशी हा. त्यांची खरी नावं होती, कारण वसंत सेना, गणिका आणि चारुदत्त हा. अशा रेफरन्सनी ती नावं होती. हा. पण मग नाटकात तिने चौका आणि नुसतं चंपा गोवेकर नाही, चौका चौका. चंपा गोवेकर की जिला इच्छा आहे लग्नाची हा. असं तिने सुचवल्यावर मग त्यातल्या कॅरेक्टरचं पण नाव चंपा वा. केलं. वा. तुम्ही कधी सुधारणा, आता जसं तुम्ही चिसौका चंपा गोवेकर हे सुचवलं तसं कधी काही त्यांना सुचवलेलं आहे आणि त्यांनी ते कसं घेतलं आहे, म्हणजे काही सुधारणा केल्या तर ते ऍक्सेप्ट करायचे? ते म्हणजे ऍक्सेप्ट करण्यासारखी असेल तर जरूर करायचे, हा. पण फारसं नसायचंच, सांगायला मला काही लागायचंच लागायचं नाही. नाही. अगदी क्वचित अशी गोष्ट घडली की हा. सांगावं लागलं काही, किंवा सल्ला नाही पण हा. वाटलं मनात ते बोललं, एवढं झालं. पण उत्तम लिहिलेलं असायचं त्यामुळे प्रश्नच नव्हता. हा. आणि कुतूहल म्हणजे पती पत्नी म्हटलं, नवरा बायको म्हटलं की खटके उडायचेच. कधी मुलांवरनं किंवा साहित्याविषयक काही चर्चावरून तुमचे खटके कधी उडालेले आहेत का? आमचे खटके असं नाही, पण हा. घरात नेहमी पुष्कळ माणसांची ये-जा राबता असायची होता, हा. आणि साहित्यिक असल्यामुळे अनेक विषयांवर चर्चा आणि वादविवाद चालत असत. हम्म. माझे वडील सुद्धा साहित्यिक असल्याने हा. तेही अशा प्रकारच्या यात सहभागी व्हायचे. मुलांना तर लहानपणापासून सवय होती, दोन्ही मुलं हा. सगळ्या गप्पात सगळ्या प्रकारच्या सामील होत असत. अच्छा. त्यांचं व्यक्तिमत्व जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते फार रागीट असतील, कोपिष्ट असतील आणि थोडी भीती वाटणं साहजिकच आहे. तुम्हाला कधी वडिलांची भीती वाटली, म्हणजे लहान असताना किंवा मोठेपणी? भीती वाटत नसे त्यांची, हा. पण त्यांचा एक प्रकारचा असा आदरयुक्त दरारा. दरारा होता. हा. म्हणजे असं नाही की चला काही बोललं त्यांच्याशी, असं आम्ही कधीच करत नसतो. हा. मुख्य त्याचं कारण हे होतं की ते दिग्दर्शकही होते, हम्म. निर्माते होते. हम्म. आणि त्यांच्या बरोबर मी अभिनेत्री म्हणून फार लहानपणापासून वा. 5-6 वर्षाची असल्यापासून कामं करत आले. हा. त्यामुळे त्यांचं एक स्थान काय आहे हे मला लहानपणापासून माहित होतं. हम्म. पण तसं त्यांनी होऊन कधी आम्हाला मारलंय, आम्हाला हा. जोरात रागवलेत, असं कधीच करत नसत. हम्म. आणि पूर्ण मोकळीक असे काहीही बोलायला. हा. म्हणजे ती मगाशी म्हणाली तसं प्रत्येक नाटक तिला वाचून दाखवल्यानंतर मला, गणेशला, आणि खूप लहान वयापासून आम्ही ऐकत आलो. हा. आणि जेव्हा आमची मतं देण्याची फारशी कुवत असेल असं कोणाला वाटलंही नसतं, अशा वेळी ते आम्हाला विचारायचे की हे बरोबर वाटतंय का, हा. हे चांगलं वाटतंय काय, प्रेक्षक म्हणून काय वाटतंय. हम्म. तन्मन नाटकाच्या वेळी मी त्यांना म्हटलंही होतं, जेव्हा त्यांनी अख्खं नाटक वाचून झालं, म्हटलं दुसरा अंक ना तो थोडासा पहिल्याच्या टेक्स्चरपेक्षा वेगळा वाटतोय. हम्म. तर ते त्यांनी ऐकून घेतलं, त्यांनी ते समजून घेतलं, त्यांनी ते नाटक काही दिवस ठेवलं आणि अच्छा. बदल केले दुसऱ्या अंकात. हम्म. तर ते इतके मोकळे होते, आम्ही सगळ्या गोष्टींवर बोलायचो. म्हणजे आमची मित्रमंडळी, आमच्या अम्बिशन्स, हा. किंवा आम्ही काय करावं असं त्यांना वाटतंय, हा. पण लादलं कधीच काही नाही. हा. तुला म्हणजे मी जेव्हा मुळात जेजेला गेले त्यांना आनंद झाला की अच्छा. ते चित्रकार उत्तम हो. चित्रकार होते. आणि त्यामुळे त्यांनाही झेझेला जायचं त्यांना होतं. जेजेला जायचं होतं, ते त्यांना जाता आलं जाता नाही. आलं. शाळेत सुद्धा ते चित्र काढायचे, चोरून काढायचे, कारण आई वडिलांना वाटायचं की अभ्यासात दुर्लक्ष करतील, हम्म. कारण ते खूप चांगले होते अभ्यासात, अच्छा. पहिला दुसरा नंबर असायचा. हा. तर ते त्यांना मिळालं नव्हतं. त्यामुळे मी जेजेला गेले, त्यांनी विरोध केला नाही, अजिबात नाही. हा. नंतर मी म्हंटल की अभिनयात करिअर करिअर करायचं. करायचंय. हा. कारण तेव्हा सगळ्यांना, माझ्या शिक्षकांसकट सगळ्यांना वाटत होतं की ही चित्रकारच राहील, कारण अच्छा. तिथे मी चांगल्यापैकी शाईन होत असे आणि अभ्यासात तिथे पण चांगली होते. आणि जेजेचं म्हटलं हा. सगळे चांगलेच. हो. म्हणजे जे सर अजूनही म्हणतात की तू ते करायला पाहिजे होतंस. हम्म. पण त्यांनी काही म्हटलं नाही. ते म्हणाले ठीक आहे तुला हे करायचं, आणि मी करतच होते ना काम हा. लहानपणापासून. आणि पण मोकळीक होते. हा. आणि गणेश जेव्हा म्हणाला की मी पण जेजेला जातो म्हणून, हा. तेव्हा ते म्हणाले तू जाणार असेल तर तू आर्किटेक्चरला जा, अच्छा. आर्ट्सला. म्हणजे हिनी जे ह्याला जाऊ केलं नको. त्याच्यापेक्षा जरा वेगळी शाखा. हम्म. आणि मग त्यांनी जेव्हा विचार केला त्या गोष्टीचा तेव्हा त्यालाही वाटलं की आपण जाऊया आर्किटेक्चरला. हा. तो आता आर्किटेक्ट आहे म्हणजे. हा. पण दोघंही जेजेची आहेत. हा. मुलांच्या संगोपनात त्यांचा किती सहभाग होता की सगळं तुम्हीच पाहिलं? अच्छा. मी त्यावेळेला बालनाट्य आणि आमच्या हा. बाकी संस्था ज्या होत्या हा.
त्यांचं काम बघत होते बरं. आणि मुलं आपली आपण वाढली आणि खूप चांगल्या रीतीने संस्कार त्यांच्यावर वा. आपोआप घडले. मी काही फार घडवण्याच्या भानगडीत पडले नाही, हा. पण मतकरींचं वागणं बोलणं सगळं जे होतं ते आदर्शवत होतं. हम्म. त्याचे संस्कार त्यांनी घेतले. हो. आणि जनरली आपण म्हणतो कलाकार म्हणजे एकलकोंडा, म्हणजे सगळ्या पाहुणे मंडळींमध्ये मिक्स होत नाही. तर तुमच्याकडे साहित्यिक वातावरण होतं, म्हणजे सगळी उठबस ये जा होती तुमच्याकडे सगळ्या मंडळींची. तर ते थोडे काही किस्से असतील तर जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तुमच्याकडे कोण कोण येत असेल, काय साहित्यिक चर्चा होत असेल याविषयी. आमच्याकडे बहुतेक सगळी नाट्यक्षेत्रातली मंडळी येतच असत, पण चित्रकार किंवा असे लोकही बरेच येत असत की हा. मतकरींना चित्रांची आवड होती, त्यांचा हात उत्तम होता, पोर्ट्रेट्सही चांगली करत असत, लँडस्केप्स उत्तम करत असत. त्यामुळे कलाक्षेत्रातली पुष्कळ मंडळी यायची आणि मतकरींना बोलण्याची खूप आवड आहे. म्हणजे त्यांच्या घरात सगळ्यांनाच होती. त्यांच्या आईही खूप बोलक्या होत्या, भाऊही बोलके होते. त्यामुळे गप्पा आणि मग गप्पांमधून विषय त्यांना मिळत जायचे वेगवेगळे. त्यामुळे ते छान वातावरण असायचं. नक्कीच. तुम्हाला साहित्यिक सहवास आपोआपच घडला असेल, कारण वडिलांकडे सगळे मित्रमंडळी यायचे. तुम्हाला तेव्हा काही असं वाटलं की अरे एवढे मोठे कलाकार आपल्याकडे येतात, एवढे मोठे नाटककार आपल्याकडे येतात, तेव्हा तुम्हाला काय म्हणजे वाटायचं? त्याची जाणीव होती की मोठी माणसं आपल्याकडे येतात, पण बाबा आम्हाला सतत बोलवत असल्यामुळे ती आमची पण जवळची माणसं झाली होती. त्यामुळे दिलीप प्रभावळकर म्हणा, दिलीप काका बरोबर आम्ही कामच करायचो. आणि अशी बरेचसे प्रकाशक यायचे. साहित्यिक खूप कमी यायचे त्या मानाने, कारण ते असं साहित्यिक वातावरण आमच्या घरात त्या अर्थाने नव्हतं, कारण थिएटरचं वातावरण होतं. त्यामुळे अष्टोप्रहर आमच्याकडे, म्हणजे आम्ही दोघंच वाढलो नाही. मग अशी मी तिला विचारलं कसं, आम्हाला दोघांनाच वाढवण्याचा प्रश्न नव्हता, कारण एकाच वेळी 10-12 मुलं घरात असायची. हा, आणि मोठी माणसं पण असायची. नाटक येत असो, त्याच्या तयाऱ्या येत नसेल, तालमी किंवा काहीच नसेल तर काही जण असे पण असायचे, वसंत सोमण किंवा अरविंद औंधे वगैरे, की ते ऑफिसातून जाताना तर बरेच दिवसात तालीम नाहीये असं म्हणून यायचे. असं म्हणून आमच्याकडे खूप माणसं सतत असायची. किंवा रीमानी आमच्या खूप नाटकात काम केली, ज्यांनी बऱ्याच नाटकात काम केली, किंवा द ग गोडसेंसारखे मोठे चित्रकार की ज्यांनी विठो रखुमाईचा सेट केला होता. तर अशी खूप खूप माणसं यायची घरी. आणि इप्टाची सगळी हिंदी थिएटर मधली माणसं, कारण लोककथा 78 केली. पण बाबांचं असं होतं की एक एक काम केलं ना की त्यावेळी तिथे माणसं यायची. नुसत्या गप्पा असं ते कधी करत नसत. परंतु नवीन नाटक सततच लिहिलेलं असते, नवीन नाटक येत असे कुठलं ना कुठलं. त्यामुळे सुयोगची सगळी मंडळी, विजय केंकरे, मंगेश कदम ह्यांना ते नाटक नेहमी वाचून दाखवायचे. अरविंद देशपांडे आधीच्या पिढीमध्ये, कमलाकर सारंग नंतरच्या पिढीत हे, असे सगळ्यांना ना ते दिग्दर्शकांना नाटकं वाचून दाखवायचे. त्यांच्या मते नट बेभरवशाचे असतात, त्यांना त्यांची प्रायोरिटी असते तेव्हा ते नाटक करतात. त्यांना कधी विनोदी करायचंय, कधी सिरियस करायचं, त्याप्रमाणे करतात. त्यामुळे ते नटांना वाचनाला बोलवत नसतं. ते म्हणायचे तुमचा प्रश्न आहे, डिरेक्टर्सना वाचून दाखवायचं. कधी एखादं नाटक स्वतः डिरेक्ट करणार असले तरी पण ते इतरांना वाचून दाखवायचे, की समजण्यासाठी की कसं वाटतं. आणि पहिली काही वर्ष सातत्याने हे वातावरण राहिलं, कारण ती नाटकं जेव्हा नवीन एका वेळी 4-5 नाटकं चालू आहेत असा काळ होता मतकरींची ज्या वेळेला. त्यामुळे तो काळ खूपच लोकांनी, विशेषतः थिएटरच्या लोकांनी गजबजलेला राहिला. नक्कीच. अशाच आपल्या गप्पा सुरू राहणार आहेत, पण सेलिब्रिटी शो मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि प्रतिभाताई मतकरी आणि अर्थातच सुप्रिया विनोद यांच्याशी आपल्या गप्पा अशा सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये प्रतिभाताई मतकरी आणि अभिनेत्री सुप्रिया विनोद यांना आमंत्रित केलेलं आहे. आता अर्थातच अलबत्त्याकडे डायरेक्ट येऊया, कारण अजूनही ते नाटक तेवढंच तजेलदार, म्हणजे आधीचं पण होतं, आत्ताचं पण ह्या नवीन संचातलं आहे. तर अजूनही ती नाटकं, म्हणजे सगळीच मी म्हणेन, अजूनही ती तशीच कोरी करकरीत वाटतात, जणू आत्ताच ही संहिता लिहिली आणि आत्ताच आपण बसवायला घेतोय असं ते वाटतं. आणि बालरंगभूमीवर त्यांचं विशेष असं प्रेम होतं. तर बालरंगभूमीविषयी कसं त्यांचं नातं होतं त्याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल.
आम्ही मुळात सुरुवात बालरंगभूमीपासून केली. हा. म्हणजे नाटकं आम्ही केली ती आधी बालरंगभूमीसाठी आणि कित्येक वर्ष म्हणजे 12-14 वर्ष तरी आम्ही मुलांची नाटकं आधी केली. माझे वडील नेहमी म्हणायचे की का तुम्ही वेळ वेस्ट करताय तुमचा बालरंगभूमीवर, डायरेक्ट नाटकं मोठ्यांची का नाही करत व्यावसायिक, ती फायदेशीर ठरतील तुम्हाला वगैरे. पण मतकरींचं अतिशय प्रेम होतं त्याविषयी. त्यामुळे ते म्हणाले की नाही पहिलं हे करायचं आहे ते करायचंच आहे, त्यानंतर मोठ्यांची नाटकंही करू, करायची नाही असं नाही. पण बालरंगभूमीविषयी खूप प्रेम होतं आणि खूप गोतावळा मोठा जमलेला आणि होता ती आमचा. चळवळच झाली नाही आणि हा ते त्याच वेळी बालरंगभूमी प्रायोगिक चळवळ- नाटकं पण करायचे. हो. दरवर्षी एक बालनाट्य आणि राज्यनाट्य एक प्रायोगिक स्पर्धेच्या नाटक. निमित्ताने करायचो, हा. पण एक मोठ्यांचं नाटक करायचो. कारण इतकी कलाकार मंडळी जमली होती की त्यांना घेऊन नाटक मोठ्यांचं करणं. आता उदाहरणार्थ प्रेम कहाणी केलं आम्ही ज्या वर्षी निम्माशिमा राक्षसला बक्षिसं वगैरे मिळाली. नाही निम्माशिमा जेव्हा तुम्ही पहिलं बसवायचं ठरवलं, कारण ते चेटकी हे करणं म्हणजे दिलीप काकांचा आता आपण उल्लेख केला त्याविषयी आपण बोलतोय. मग अलबत्याची जेव्हा आमची तालीम चालू होती, रंगीत तालीम, त्यावेळेला सुप्रिया खूप लहान होती आणि म्हणजे तिची नाडीबिडी सुटली याची सुरुवातीची, तर अलबत्या त्यात बांधून देत असे. विजय साळवी काम करायचं आणि पहिल्या प्रयोगाच्या रंगीत तालमीच्या वेळेला ती मी करणार आहे करत बसली होती सेटवर मागे आणि तिला झोप लागली. त्यामुळे खूप उशीर झालेला होता रात्री. तेव्हा रत्नाकर म्हणाला झोपू दे तिला, आपण तालीम कंटिन्यू करू. आम्ही तालीम कंटिन्यू केली, संपलं रिहर्सल आणि मग जायच्या वेळी तिला उठवलं, तेव्हा ती रुसून बसली, रडायला लागली, मला उठवलं का नाही म्हणून. ती तिची पहिली अलबत्याची ही आठवण आहे. आणि दिलीपची चेटकी तर त्यात अजरामरच झाली, म्हणजे सगळीकडे ती पोहोचली, अजूनही सगळ्यांच्या स्मरणात आहे. आणि त्यांनी तो डिसिजन घेतला की पुरुषाला काम द्यायचं, म्हणजे ती अपेक्षा दिलीप काकांनी केली नव्हती. असं वाटलं होतं की कुठल्या तरी ग्रुपमधल्या बाईला ती भूमिका मिळेल. जयश्री बांगर होती त्यावेळी. जयश्री बांगर होती, ही होती कमलिनी फडके होती, त्यांच्यापैकी कुणाला तरी मिळेल असं त्यांना वाटलं. पण त्यांनी असं सांगितलं. पण बाबा हे नेहमीच करायचे, ते वृत्तीप्रमाणे ते दिसेल, कारण ती उंच दिसल्यामुळे ती चेटकी अधिक भयानक किंवा अधिक विचित्र विक्षिप्त विनोदी आणि विनोदीही वाटली. आवाजाची फेक सुद्धा ती वेगळी होती. आणि दिलीप काका अभ्यास करणार खूप रोल्स आहेत, ची त्यांना जाणीव होती की दिलं की तो तसं करायचा. म्हणजे तो त्याचं नाक आणि त्याचा पेटिकोट जो मोठा तो घागरा घालायचा, ते सगळे दागिने बिगिने तो स्वतःच्या घरी न्यायचा आणि ते दर प्रयोगाला आणायचा. तो खूप खूप व्यवस्थित काळजी खूप घ्यायचा. तुम्ही बाबांबरोबर म्हणजे कुठल्या नाटकात काम केलंय आणि कसा अनुभव होता त्यांच्याबरोबर काम करायचा? बाबांबरोबर बालनाट्य खूप केली. म्हणजे अलबत्या गलबत्यापासून सुरुवात केली. त्याच्या आधी त्यांच्या बँकेच्या एकांकिकेत काम केलं होतं, मॉब सीन नावाच्या. त्याच्यात 2 ओळी होत्या मला. नंतर अलबत्या गलबत्यामध्ये उंदराचं काम केलं. मग राजकन्याचं पण त्याच्यानंतर, कारण अलबत्या खूप चाललं आमचं सुद्धा. म्हणजे 300 प्रयोग आम्ही अलबत्याचे केले. तर तोपर्यंत मी मोठी झाले होते, त्यामुळे राजकन्याचं काम करेपर्यंत मी ते चालू राहिलं. त्याच्यानंतर ढगढगोजीचा पाणी प्रताप म्हणून एक मुलांचं नाटक होतं. खूप अदृश्य माणूस, अचाट गावची, अफाट मावशी, प्रत्येक नाटकात मी आणि तेव्हा असं नव्हतं की आपली मुलगी तिला महत्वाचंच काम पाहिजे. संपूर्ण ग्रुप 40 लोकांचा जवळपास ग्रुप होता, जो वर्षानुवर्ष सेम होता. थोडी माणसं यायची जायची त्या भूमिकांप्रमाणे, त्या नाटकाच्या रिक्वायरमेंट्स प्रमाणे, पण अदरवाईज सगळेच होते. त्यामुळे कधी हा मोठं काम करतोय, कधी तो करतोय, कधी हा लाइटिंग बघतोय, कधी तो रेकॉर्डिस्ट म्हणून राहतोय, असं सगळं चालू असायचं. त्यामुळे आम्हाला हे पण झालं की आम्हाला कुठलंही काम कमी नसतं, हे लक्षात आलं त्यामुळे. कारण आमचेच सगळे काका मामा मावशी असायचे ना, आणि आम्ही पण असायचो कधी कधी त्यांच्यापैकी, आणि रोल हा शेवटी रोल कमी जास्ती असायचा. त्यामुळे आपण हिरोईन आहोत, आपण काहीतरी विशेष आहोत, ही भावना अजिबातच राहिली. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर मोठी नाटकं व्यावसायिक मी त्यांची खूप कमी केली. म्हणजे त्यांची मला वाटतं 70 व्यावसायिक नाटक आहेत टोटल, आणि त्यातली 25-30 तरी व्यावसायिक आहेत. त्याच्यापैकी मी 7-8 केली असतील. पण त्यातली माझ्या सुदैवाने मी महत्वाची त्यांची नाटकं खूप केली. एक म्हणजे त्यातलं सर्वात महत्वाचं घर तिघांचं हवं, जे चरित्र नाटक होतं. रीमा, दिलीप काका आणि मी असं त्यात होतं. बाबांनीच बसवलं होतं. ते इतकं गाजलं की ते आजही त्याची आठवण लोक काढतात. तेव्हाही त्याचं ब्लॅकनी तिकीट जायची, अशी ही होती. ते नाटक इंदिरा सारखं मोठं नाटक,
जे पुन्हा बाबांनी बसवलं होतं. आम्हाला वेगळं व्हायचंय जे मंगेश कदमनी बसवलं होतं. तन मन जे मंगेश कदमनी. अशी काही मोजकी व्यावसायिक नाटकं मी केली, पण खूप मोठा ठसा रंगभूमीवर उमटवणारी नाटकं माझ्या सुदैवाने मी त्यांच्यावर केली. आणि इन्व्हेस्टमेंट हा राष्ट्रीय पारितोषिक मिळालेला चित्रपट त्यातली प्रमुख भूमिका मी केली. तर अशा त्यांच्या आयुष्यातले जे माइलस्टोन्स म्हणता येतील नाटकांमधले, त्यातल्या बऱ्याचशा नाटकात मी होते. हे मला खूप विशेष. तुम्ही आजवर बऱ्याच म्हणजे दिग्दर्शकांच्या अंडर काम केलेलं आहे, तर मतकरी सरांचं काय वेगळेपण होतं दिग्दर्शक म्हणून तुम्हाला जाणवलेलं? बाबांबरोबर आणि सत्यदेव दुबेंबरोबर मी खूप काम केलं. म्हणजे तरी बाबांचं त्यातलं प्रमाण खूपच जास्त, पण त्यातल्या त्यात आणखी जास्त कामं केली असतील तर दुबेंबरोबर केली. पण दुबेंचं एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. त्यांना ओरडारडा करायला खूप आवडायचा, दरारा खूप दाखवायला आवडायचा, पण ते नटांना खूप उत्तम रीतीने घडवायचे. वेरॅज बाबांचं असं होतं की त्यांचं लक्ष चांगली कलाकृती तयार करण्याकडे असायचं. आमच्या सुदैवाने मी, दिलीप प्रभाळकर, मिनल परांजपे, आई, अशी जी माणसं वर्षानुवर्ष काम करत आली, ती माणसं वेगवेगळ्या भूमिका करून त्यांच्याकडे तयार झाली. पण नट तयार करणं हे त्यांचं लक्ष नसायचं. त्यांचं लक्ष असायचं मुळात की ते नाटक चांगलं कर. परंतु त्यांच्या लेखनात आणि दिग्दर्शनात एवढी विविधता होती. म्हणजे लोककथा 78 सारखा नाटक जे महादेव कोळी जमातीवर होतं आणि प्रायोगिक नाटकाचं पहिलं आलेलं त्यावेळी राज्यनाट्य स्पर्धेला आणि संपूर्ण महाराष्ट्रातून पहिलं आलं. तर अशी नाटकं जी वेगळी वेगळ्या प्रकारची आम्हाला करायला मिळाली, किंवा मुलांच्या नाटकांमध्ये पण इतकी व्हरायटी की त्याच्यामुळे मी खूप ट्रेन झाले. आणि त्यांचं असं होतं की इतकं नाटकावर लक्ष असायचं की त्यांना ना लोकांची वाईट वागायला वेळ असायचा, ना लोकांना घडवायला वेळ असायचा, परंतु नाटकासाठी जे ते सगळं सांगायचं. बरं, चांगल्या पद्धतीने सांगायचं. कधी कोणावर ओरडत नसत, कधी कुणाला लागेलसं बोलत नसत, प्रत्येक माणसाचा विचार करायचे. आणि एखादा माणूस जर स्वभावाने चांगला असेल ते नेहमी असं म्हणायचं की वाईट स्वभावाचा चांगला नट असेल आणि चांगल्या स्वभावाचा त्याहून जरा कमी टॅलेंट असलेला नट असेल तर मी त्या चांगल्या स्वभावाच्या माणसाचा विचार करेन नेहमी. स्टारिझम दाखवणाऱ्या नटांबरोबर काम करायची त्यांना कधीच इच्छा नसायची. पण हे आहे, त्यांना कळायचं की कोणामध्ये टॅलेंट आहे, कोण माणूस कुठल्या उंचीपर्यंत पोहोचू शकतो, तर ते तिथे त्यांना नक्कीच पोहोचवायचं. याच नोटवर मला विचारायला आवडेल की नाटकांचे सर्व तन मन धन रंगभूमीला त्यांनी वाहिलेलं असताना तुमचे कुटुंबाच्या सहली काही व्हायच्या का, की नाटकांचे दौरे हीच एक सहल असं तेच असायचं? नाटकांच्या दौऱ्याच्या निमित्तानेच आम्ही बाहेर गावी जायचो. म्हणजे दिल्लीला गेलो तरी नाटकाच्या निमित्त, अमेरिकेला गेलो तेही नाटक घेऊन गेलो. तोपर्यंत त्यांना वेस्ट ऑफ टाइमच वाटायचा. म्हणजे मी पहिल्यांदा भारतामध्ये अशी फिरायला अशी गेले ती माझ्या हनीमूनच्या वेळी. माझा नवरा म्हणाला तुला कुठे जायचं, म्हटलं मी काहीच बघितलेलं नाही, तू कुठेही नाही. कारण आम्ही आणि आम्हाला त्याचं वाईट पण वाटत नसतं. म्हणजे पूर्ण फॅमिलीला आम्हाला कधीच असं वाटलं नाही. ते काय करायचे, ते बँकेत 22 वर्ष त्यांनी नोकरी केली, तर तेव्हा ते काय करायचे, 1 महिन्याची बँकेत सुट्टी असते जी लोक अशा वेगवेगळ्या ठिकाणी जायला वापरतात, ते त्यावेळी दिवाळी अंकांसाठीचं लिखाण करायचं. म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरच्या आसपास कधीतरी ते सुट्टी घ्यायचे आणि जवळपास रोज एक कथा लिहायची. म्हणजे आम्हाला इतका आनंद असायचा, चला आज रात्री नवीन कथा ऐकायला मिळेल असं. आणि शेकडो मासिकं आमच्याकडे दिवाळीच्या आसपास आलेली असायची आणि कित्येक 20-25 मासिकांमध्ये त्यांचं लिखाण. पण आम्हाला त्यातच आनंद होता सगळ्यांना, पूर्ण साहित्यिक फराळ म्हणूया आपण त्याप्रमाणे. मला तुम्हाला विचारायला आवडेल की रत्नाकर मतकरी एवढं मोठं नाव असताना प्रतिभा मतकरी हे तुम्ही वेगळेपण कसं जपलं किंवा निर्माण कसं केलं? नाहीच केलं, कुठे केलं. म्हणजे लोक, म्हणजे माझा मुलगा असं गमतीने म्हणतो की आता बाबा असते तर त्यांनाच हे बक्षीस मिळालं, तुला मिळालं कारण बाबा नाहीयेत. नाही, असं नव्हतं. तिचं वेगळेपण हे होतं की ती जे सगळी स्वप्न बाबांनी पाहिली ती सगळी पुरी करण्यात तिने कायम साथ दिली. नक्कीच. प्रतिभाताई, तुम्हाला त्यांचं एवढंच त्यांनी किती लिहून ठेवलं अक्षरशः 22 नाटकं, अनेक एकांकिका, 23 कथासंग्रह, 3 कादंबऱ्या आणि 12 लेखसंग्रह. तुम्हाला सगळ्यात आवडलेलं नाटक म्हणा किंवा कथा किंवा पुस्तक ते कुठलं? 22 नाटकात ती बालनाट्य एकूण 92 आहेत. ओके. तर तुम्हाला भावलेली कादंबरी किंवा कथा? मला
मला त्यांचं सगळ्यात आवडलेलं म्हणाल तर सोनेरी मनाची परी म्हणून पुस्तक आहे. बरं. हा. परिकथांचं हा. आहे, प्रौढांसाठीच्या फेरी टेल अच्छा. परिकथा आहेत. ते हा. मला सगळ्यात आवडतं. हा. त्याच्या लोकांना अरण्यक. अरण्य. हो हो. अरण्यक मध्ये ती भूमिका ही तेव्हाही करायची आणि आताच्या प्रोडक्शन मध्येही ती करायची. अच्छा. हा, आता जे आलं होतं झेननी झेननी केलेलं केलेलं. ते जे आता आहे पण अवेलेबल, हा. त्याच्यात तीच आहे. हा. कसा होता अरण्यचा अनुभव तुमचा किंवा प्रवास? सुरुवातीला खूप कठीण वाटलं होतं. म्हणजे त्यातले डायलॉग्स वगैरे कठीण आहे. कठीण होते आणि कसं ते उभं राहील, कसं पोचेल लोकांपर्यंत काही अंदाज नव्हता. हळूहळू हळू पक्कड घेत गेले, ते बसवत गेले तसतच. आणि सगळं अप्रतिम वाटायचं मला त्या नाटकातलं. म्हणजे भव्य काहीतरी बघितल्यासारखं किंवा आपण करतोय असं वाटायचं. आणि अर्थातच गूढकथा म्हणून त्यांचा एक विशेष भास होता. गूढकथाकार म्हणून ते वेगळे ओळख होती त्यांची. गूढकथा का बरं, म्हणजे एवढ्या, आणि त्या इतक्या आपण जसं मगाशी म्हणालो व्हरायटी होती त्या गूढकथांमध्ये. एकच धागा पकडलाय आणि त्याचा सूर लावलाय असं नव्हतं. प्रत्येक गूढकथा ही वेगळी उलगडत जाते आणि असं वाचताना सुद्धा आपल्याला उत्कंठा राहते की ह्या पुढे काय असेल, त्या पुढे काय असेल. म्हणजे विज्ञान कथा पण त्यांना तसं ते सुचायचंच. अच्छा, सुचायचं. म्हणजे प्रतिभा म्हणतात कलावंताची, तसं होतं ते स्फुरलेलं असायचं आतून. कारण नाहीतर इतक्या वेगळ्या प्रकारच्या लिहिणं कठीणच आहे. आणि गणिताची त्यांना एक आवड होती. त्यांचं गणित खूप चांगलं होतं. तर ते म्हणायचे की मी असा चाळा स्वतःच्या मनाला करतो की हे असं झालं तर असं होईल, तसं होईल, मग त्याचं ते काय होईल असं. ते एक गंमत म्हणून बऱ्याच गोष्टी लिहायला घ्यायचे आणि मग त्याच्यातनं मोठ्या कथा व्हायच्या. म्हणजे त्यांना शेवट माहिती असायचं आधी, कारण त्यांनी तो सगळा गणिताने ठरवलेला असायचं की असं होणार, असं होणार, मग ह्याचं असं झालं तर होईल, मग ही पण शक्यता आहे, मग ती पण शक्य. हे जे डोकं असतं ना की. पण तुम्हाला पत्नी म्हणून कधी भीती नाही वाटली किंवा तुम्हाला सुद्धा की वडील बाबा तुम्ही असं लिहू नका, काही तो एक रोग सुद्धा जडू शकतो ना माणसाला, माणूस त्या ह्याच्यात जातो झोन मध्ये नाही, पण ते आम्हाला जाणवतच नसेल, नॉर्मल असं. आणि इतक्या वेगवेगळ्या विषयांवरचं चालू असायचं काम की काही असं. आणि वागण्यामध्ये काहीच नव्हतं तसं. आणि ते तर म्हणायचं की त्यांना भूत कधीच दिसली नाही, दिसली तर बरं असं वाटायचं, कधीच नाही. त्यामुळे ते सगळं इमॅजिनरीच होतं. इमॅजिनरी होतं. फक्त त्यांची कोकणातली बॅकग्राऊंड होती. कोकणात ते लहान असताना जायचे, त्यांचा आजोळ कोकणात होतं. त्या सगळ्या वातावरणाचा त्यांनी खूप वेळा वापर केला. त्यामुळे त्यातून म्हणजे जे त्यातले शब्द, त्यातल्या भाषा, त्यातली नावं, वेगवेगळी ठिकाणं, वेगवेगळे भूतांचे प्रकार, हे सगळं त्यांनी लहानपणी पाहिलेल्यातनं. अच्छा. एक गमतीशीर गोष्ट ते अशी करायची, म्हणजे आम्ही आता पण आमचं थळला घर आहे, पण पूर्वी आमचं घर नव्हतं थळला तेव्हा आम्ही आमच्या ओळखीचे एक होते त्यांच्या बरोबर थळला त्यांच्या घरी जायचो. तर तिथे आमचा अख्खा ग्रुप जायचा, 30-40 लोक वगैरे. ते घर होतं स्मशानाच्या शेजारी. तर ते आम्हाला तिथे वेगवेगळ्या भूतांच्या गोष्टी सांगायचे आणि मग रात्र झाली की म्हणायचे चला छान चंद्राचा प्रकाश आता भरतीये, चला पोहायला जाऊया. किती वेळेला आम्ही रात्री पोहायला जायचो. असं त्यांचं असायचं. त्यांना ते वातावरण खूप आवडायचं. पण ते सगळ्यांना घेऊन ते करायचे. पण कधी त्याची तुम्हाला अशी भीती नाही जाणवली? म्हणजे आपण जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला भीती आणि त्यात आपण ते गुंगून जातो. त्यातली गंमत एक सांगायची तर, मला शाळेत एकदा सांगितलं, कोणाच्या तरी बोलण्यात मला कानावर आलं की माझे बाबा खूप मोठे गूढकथा लेखक होते. तर मी म्हंटल की जाऊन बघायला, वाचायला पाहिजे. तर मी घरी गेले. घरी पुस्तकं होती गूढकथांची त्यांची, कारण त्यांची फार लहानपणापासून पुस्तकं प्रकाशित व्हायची. तर ना मी अनुक्रमणिका बघितल्या. म्हटलं त्यातल्या त्यात सोबर वाचूया, एकदम भूताची, कारण मी तर घाबरट नंबर 1 होते, भयंकर, अजूनही आहे. तर मी बघितलं तर ते एक गोष्ट होती कळकीचं बाळ. तर मी म्हटलं बाळ आहे म्हणजे जरा सिंपल असेल म्हणून मी ती वाचायला घेतली. ती सगळ्यात भयंकर गोष्ट होती, कारण ती मॉन्स्टर बेबी बद्दलची आहे. म्हणजे त्या कळकीला खूप वर्ष मूल हवं असतं, ती त्यासाठी काही जारण मारण करते आणि तिला मूल जे होतं ते सैतान असतं. आणि ते तरी पण तिच्यातलं मातृत्व
ती गोष्ट होती. पण भीतीदायक म्हणजे कमाल भीतीदायक. हो. मी तेव्हा जे ठेवलं मग जरा आणखी मोठी होईपर्यंत मी त्याच्या वाटेला मी गेले. पण शाळेमध्ये वाचले. नंतर मला आमचं पण कोकणात घर आहे, माळीवर भीती हालचाल वाटायची. करता यायची. म्हणजे असं जाणवतं आपल्या मागून पावलं वाजतायत, ठुक 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 आवाज येतोय, असं म्हणजे ते काय म्हणतात एक हे तयार व्हायचं, वातावरण निर्मिती व्हायची नुसतं वाचून. हो, हो. प्रत्यक्षात बघून तर मग अधिक भयानक होईल ते. नाही, खूप भीतीदायक लिहायचं काय काय. पण तरी सुद्धा मी हे मला जरूर सांगायला आवडेल की त्यांच्या प्रत्येक गोष्टीला एक मानवी पॉइंट असायचा. जसं कळकीचा बाळला होता, किंवा त्यांची सगळ्यात आवडती लोकांची कथा जी पहिली गुढकथा खेकडा, त्याच्यात सुद्धा त्या अपंग मुलगी जाते तर तिच्यासाठी तो मुलगा ती खेकडे आणून सोडतो. प्रत्येक वेळी माणसाने चांगलं कसं वागायला हवं किंवा माणसाचा चांगुलपणा हा कुठे ना कुठे एक त्याला आहे असं पदर कायम असायचा. सगळ्या गुढकथा बघा, कुठलंही काही बघा, नाटकं बघा, तर तो एक पदर असायचा, कारण तो त्यांच्या स्वभावाचाच भाग होता. नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या ह्या रंगलेल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया. प्रेक्षक, आज सेलिब्रिटी शो मध्ये आपण आमंत्रित केलेला आहे प्रतिभाताई मतकरी आणि सुप्रिया विनोद यांना. तुम्ही पाहता सेलिब्रिटी शो विथ आरजे तेजस्विनी. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये प्रतिभाताई मतकरी आणि सुप्रिया विनोद यांना आमंत्रित केलेलं आहे. अर्थातच अगदी शेवटच्या भागात आपण आलेलो आहे. म्हणजे आपण खरं हे मोठंच रसायनच आहे रत्नाकर मतकरी, म्हणजे किती आपण त्यांना उलगडून घ्यायचं. प्रतिभाताई, त्यांना आवडणारे म्हणजे आता तुम्ही सुगरण असालच तर त्यांना आवडणारे कुठला पदार्थ त्यांना तुमच्या हातचा खायला आवडायचा? मी सुगरण नाहीये, गैरसमज आहे तुमचा. पण मी माझ्या सासूबाईंकडून शिकले काहीतरी, कारण मी खाणारी नाही, मी खात नाही काही. अच्छा. पण मतकरी आणि ही सगळी मुलं सगळी खाणारी आहेत आणि नॉन व्हेजिटेरियन आम्ही, तर ते ती शिकली. आमच्या दोन्ही म्हणजे माझी काकू पण आणि पण ह्या व्हेजिटेरियन. पण त्यामुळे त्यांच्यामुळे मी शिकले आणि आता करू शकते. आता म्हणजे आता नाही करत, नॉनव्हेज काही म्हणजे करत आले. विशेषतः कोलंबी आणि त्यांना खूप आवडतं, मटण, मासे, कोलंबी. बाबा त्याच्या बाबतीत फारसे फसी नव्हते. त्यांना त्यांना अन्न मिळाल्याचे कारण असायचं किंवा तालमीन होऊन येऊन सगळ्या जणांना जेवायला घालणं हे खरं तिचं जास्त क्रेडिट होतं की 8 माणसं आली, पावभाजी वगैरे असं सुद्धा करायला लागेल, कारण सगळ्यांना चालेल असं पटकन काहीतरी करणं. हा प्रश्न ती काय चांगलं करायचे हा प्रश्न आमच्या घरी येणाऱ्या निर्मात्यांना आणि नटांना वगैरे विचारायला पाहिजे. जसं सुधीर भटांना काय आवडायचं, रीमाला कुठली कॉफी आवडायची, काय असं असे पदार्थ आमच्याकडे इतरांचं, बाबांचं काही नव्हतं. बाबांना अन्न मिळालं, मासे खायचे, मासे त्यांना खूप आवडायचे. मासे आमच्याकडे नेहमी असायचे आणि मी मगाशी या दोघी मासे छान करायच्या. मासे, मटण, चिकन सगळं. बर. आणि आता त्यांच्या सामाजिक कार्याविषयी थोडंसं विचारते. नर्मदा बचाव आंदोलन आणि निर्भया बनव हे 2 मोठी आंदोलनं त्यांनी केली आणि बरेचसे छोटे छोटे काही त्यांनी सामाजिक कार्य केलेलं असेल. तर सामाजिक कार्य आणि रत्नाकर मतकरी याच्याविषयी आता थोडंसं बोलूया. मतकरींना स्वतःला खूप लोकात मिसळणं आणि लोकांचे प्रश्न समजून घेणं आणि त्यावर मग व्यक्त होणं या गोष्टीची आवड होती. त्यामुळे कायम ते या शोधात असत आणि काही ना काही या संदर्भात करत असत. जसं त्याने आत्ता केलेलं वंचितांचा रंगमंच जे होतं ते मुळात असंच ठाण्यातल्या एका झोपडपट्टीतल्या मुलांच्या प्रेरणा घेऊन सुरू केलं त्यांनी. ते संजय मंगो म्हणून मित्र होते त्यांचे, त्यांनी त्यांना त्यांच्या वस्तीतल्या मुलांकडून काय करता येईल हे विचारलं. मग त्यांनी ती मुलं त्यांचे प्रश्न त्यांच्या समजेतून जसे काही सांगू शकतील, व्यक्त करू शकतील तसे करू देत, मग बघू आपण, असं म्हणून ते सुरू केलं. आणि आता कितीतरी वर्ष ते जोरात चालू आहे. आणि आता सुप्रिया त्याचं काम बरंच बघते, वंचितांचा रंगमंचचे. नंतर निर्भय बनव आंदोलन होतं किंवा नर्मदा बचाव होतं. नर्मदा बचावसाठी ते प्रत्यक्ष त्यांना सहानुभूती खूप होती, कारण मेधा पाटकर मैत्रीण होती आमची. त्यामुळे
काय तिथे चालू आहे हा. याविषयी ते माहिती करून घेत असत, जात असत तिकडे. असेच एकदा गेले असताना विचार केला त्यांनी की नाटक करावं का त्याचं, पण ते तसं सुचलं नाही. त्यांना सुचलं एकदम ते चित्रांच्या माध्यमातून. अच्छा. आणि त्यांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या संदर्भातली जी चित्र काढली, खूप काढली, म्हणजे 20-25 तरी कमीत कमी काढली असते. ऑइल पेंटिंग्स. हा, ऑइल पेंटिंग मोठी केली होती, 4x6 वगैरे अशी सुद्धा. मग त्याचं एक मोठं एक्झिबिशन केलं. ती अमेरिकेला नेऊन हिनी मेधानी काहीतरी एक्झिबिशन तर केलंच, पण आणि ते पैसे वापरले आणि ते पैसे आंदोलनाला दिले वगैरे. अशा प्रकारे आंदोलनासाठी खूप मतकरी, खूप सक्रिय सहभाग होता त्यांचा. हा एक वेगळा म्हणजे कलाकार असून सुद्धा समाजाची जाणीव त्यांनी ठेवली. त्यांनी ठरवलं होतं की लिहावं असं, तर लोकांना वाटतं ते लिहितील, पण ते म्हणाले ह्याच्यात मला चित्रच दिसतं, असं होतं. पण ते खूप काम करायचं असं. तुम्ही समर्थपणे त्यांचा वारसा पुढे चालवताय, तर आता वारसा पुढे नेताना काय म्हणजे कसं आपण कितपत आपल्या वडिलांना आपण देतोय आपल्या क्षेत्रातून असं वाटतंय? त्यांचा वारसा लेखनाचा म्हटलं तर त्यांचे 4-5 प्रकारचे आहेत. लेखक म्हणून आहे, दिग्दर्शक म्हणून आहे, नाटककार म्हणून आहे. तर लेखनाचा वारसा माझ्यापेक्षा जास्त गणेश सध्या पुढे नेतोय. म्हणजे तो आधी समीक्षक होता आजोबांसारखा. आई मगाशी म्हणाली माधव मनोहर आईचे वडील, ते मोठे समीक्षक होते. तर त्यांचा वारसा गणेश पुढे नेत होता मुळात. तेही बाबांच्याच प्रोत्साहनाने तो लिहायला लागला, नाहीतर आर्किटेक्चरच काम करायचा आधी. तर ते लिहायला लागला. त्यानंतर आता तो ललित लेखनाकडे वळला आहे. त्याची आता 7-8 पुस्तकं तर झाली ललित लेखांची. म्हणजे त्याची आधीची समीक्षा आहेच, ती पुस्तकं आहेतच. तर तो तसा वारसा पुढे नेतोय. आणि ही फार आमच्या मते ना, आम्ही या सगळ्या गोष्टी ज्या करतोय त्या त्यांच्या उत्तुंगतेच्या मानाने आम्ही काहीच करत नाही. किंवा आता त्यांनी जे वंचितांचा रंगमंच कसा असावा, वंचितांना त्यांचं थिएटर असावं, हा विचार जो त्यांनी घेतला मनात, किंवा संजय मंगू सारख्या मोठ्या माणसाला की जो स्वतः त्या समाजसेवक म्हणून आणि प्रोफेसर म्हणून आणि सगळ्या विविध यांनी ते मोठेच आहेत, तर अशा माणसाला सोबत घ्यावं. हे सगळे जे त्यांनी मोठ्या गोष्टी पाहिल्या त्या मनाने मला वाटतं आम्ही केवळ ते पुढे नेतोय. कारण ते आम्ही निदान करणं किंवा त्यांनी आता लिहिलेले 12-13 स्क्रीन प्लेज आहेत. इन्व्हेस्टमेंट सारख्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळून सुद्धा आता त्यांचा दुसरा सिनेमा आलेला नाही. तर हे सगळं करणं, त्यांच्या ज्या अपुऱ्या गोष्टी राहिल्या त्या पुऱ्या करणं, आणि अभिनेत्री म्हणून त्यांनी मला घडवल्याचं जे ऋण आहे किंवा ते मला किंवा आमच्यासारख्या सगळ्यांना, तर त्यासाठी आहे तो कलेचा वारसा पुढे नेणं. आपली कामं त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, कष्ट केले, फोकस्ड राहिले त्यांच्या कामाला, ते तसं राहणं हे आम्ही प्रयत्न करतो तसं करण्याचा. नक्कीच. आणि जाता आता आपण प्रेक्षकांना काय सांगू इच्छितात की जास्तीत जास्त त्यांचं साहित्य सगळ्यांनी वाचलं पाहिजे. म्हणजे तरुण पिढीनं वाचणं गरजेचं आहे. आता आपण म्हणतो मोबाईलवर, पण आता मोबाईलवर सुद्धा पुस्तकं अवेलेबल आहेत. तर जास्तीत जास्त वाचन संस्कृती वाढण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. याविषयी दोघींनी आपलं मत थोडंसं व्यक्त करावं. सांग. काय सांगू त्यावर? खरं असं वाटतं फार की आजकालची पिढी वाचनाकडे फार लक्ष देत नाही. ऑडिओच्या माध्यमातून तरी त्यांनी ई बुक्स वाचावीत, किंवा जे एवढं प्रचंड प्रमाणावर लिहिलेलं आहे ते त्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करावा असं वाटतं. आता ना वाचायची जर इच्छा असेल तर मार्ग खूप आहेत. जसं तुम्ही तासन तास एखाद्या गावाला ड्राईव्ह करून जात असाल तर ई बुक्स ऐकू शकता. ते काय काय निघालेत, किंडलवर वाचू शकता. अशा अनेक गोष्टी निघाल्यात. माझे अनेक मित्र मी असे पाहिलेत, मैत्रिणी अशा पाहिल्यात की जे प्रवासामध्ये गाणी लावत नाही, ते कादंबऱ्या पूर्ण करतात. तर असे अनेक मार्ग आहेत. किंवा मोबाईल ऑल द टाइम आपल्या हातात ठेवण्यापेक्षा आणि त्याच्यावर छोटं वाचत राहण्यापेक्षा एक पुस्तक आपल्याला अमुक एक संपवायचंय कुठलंही, किंवा रोज इतकं वाचायचंच आहे असं ठरवणं सहज शक्य आहे. आता मराठी लेखनाचा हा आणखी एक प्रश्न आहे की म्हणजे माझ्या मुलापासून मी पाहत आलेले की भाषा बदलते. मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचं म्हटलं तरी तिथले वेगळे प्रॉब्लेम, तो एक वेगळा विषय आहे. तर त्यामुळे माध्यम वेगळं असतं मुलांचं. मग त्यांना जरी मराठी शिकवलं तरीही ते तेवढं जास्ती मराठीमध्ये सतत वाचण्या इतकं हे नाही होत.
तर हे आता प्रत्येकाने मार्ग आपापले शोधायला हवेत. अशी अनेक पालक आहेत, अशी अनेक मुलं आहेत की जी अनेक भाषात वाचत आली, लिहित आली, काम करत आली. तर तो आदर्श सगळ्यांनी ठेवायलाच पाहिजे. त्याला काही इलाज नाही, नाहीतर आपली मातृभाषा राहणारच नाही आणि आपलं जे एवढं प्रचंड साहित्य आहे ते पण नाहीसं होईल. आणि अगदी शेवटचा प्रश्न रंगभूमीविषयी, म्हणजे अजूनही आपण सगळे नाटकाला जातो आणि आपणच रात्र भेटलो नाटकाच्या निमित्ताने, तर आत्ताची रंगभूमी तुम्हाला कशी वाटते आणि की अजून काय सुधारणा झाली पाहिजे? आणि आता तुम्ही आधीची रंगभूमी पाहिली आहे, आताची पाहताय, तर त्या ओघाने काय सांगा? सुधारणा व्हायला पाहिजे असं नाही मला वाटत, पण वेगळं वेगळं करून पाहण्याचा प्रयत्न प्रत्येक निर्मात्यानी आणि ऍक्टर्सनी करून पाहायला हवा, करायला हवा असं वाटतं. त्यातूनच आपोआप रंगभूमी पुढे जाईल. बरं, बालरंगभूमी थोडी मागे पडते, अजून तसं काम होत नाही. बालरंगभूमीसाठी काम करणारी माणसं आणि नुसती बालरंगभूमीसाठी काम करणारी माणसं नाही चालत. त्याच्यासाठी ती प्रतिभा पण पाहिजे ना, की आजच्या मुलाला काय हवं. म्हणजे बाबा जाण्यापूर्वी सुद्धा त्यांच्या डोक्यात असं होतं की हॅरी पॉटर जी मुलं वाचत आहेत त्यांना त्या लेव्हलचे स्पेशल इफेक्ट्स असलेलं, त्या लेव्हलचं काहीतरी आजच्या मुलांना खेळवून ठेवणारं पाहिजे. तर ही जी विजन असते त्यांनी त्या त्या टप्प्यावर ती विजन दाखवली. त्यामुळे नुसतं आधीची नाटकं करणं, ती कराच, कारण ती पण चांगली आहेत. आता बाबांची कितीतरी विडंबन आहे, म्हणजे याचं अल्लाद्दीनचं विडंबन आहे, अलीबाबाचं विडंबन आहे. तर ह्या विडंबन तर आयुष्यभर टिकणार, कारण अल्लाद्दीन आणि अलिबाबा सारख्या सुरसकथा ह्या अरबी कायम टिकणार. तर ते एक झालं. पण त्याचबरोबर काळाप्रमाणे बदलत जाऊन तेवढी पदरमोड करून, तेवढं मुलांच्यावर प्रेम करून करणारी माणसं सारखी येणार नाही. म्हणजे सुधा करमरकर, रत्ना करमरकर ही एवढ्या वर्षात एवढी 2-3 वंदना विटाणकर एवढीच नावं आली की ज्यांच्याकडे प्रतिभाही होती. पण दामू केंकरेंनी जास्त मोठ्यांची नाटकं केली, मुलांची फार नाही केली. तर तसं करणारी माणसं हवीत. आता मधल्या काळात थोडंसं राजू तुलालवारांनी काम केलं, थोडं फार करतायत, पण त्यांना आता त्यांची पण वय अशी आहेत की ते आता तरुणांमधनं तसे यायला हवेत की ज्यांना त्याची एक ही, आणि त्यासाठी पूर्णपणे समर्पित वृत्ती असण्याची पण गरज आहे. त्यामध्ये एवढी सोपी गोष्ट आहे, लढवण्याची गोष्ट आहे ती. खरंच खूप छान. आपली मला वाटतं मुलाखत चांगली रंगली आणि चांगलं आपल्याला काही श्रोत्यांना चांगलं देता आलं आपल्या माध्यमातून. तर तुम्ही दोघी आज आमच्या सेलिब्रिटी शो मध्ये सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. तर प्रेक्षको, आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण प्रतिभाताई मतकरी आणि अभिनेत्री सुप्रिया विनोद यांना आमंत्रित केलं होतं. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. Acharya 90